जय जय रामकृष्ण हरी. सुप्रभात. गजर कीर्तनाचा सोहळा, आनंदाचा कोपावट बाय गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर आजच्या भागात मी दीप्ती भागवत तुम्हा सगळ्यांचं भक्तिपूर्वक स्वागत करते. कधी कधी काही ओळी, काही वाक्य आपल्या मनात सतत रेंगाळत राहतात नाही. अशीच एक ओळ गेले काही दिवस माझ्या मनःपटलावरती रुंजी घालते आहे. कुठली ओळ माहितीये का? सारे असते ठरलेले. खरं असंच आहे ना, सगळं ठरलेलं असतं, त्या ठरल्याप्रमाणे ते घडत असतं. फक्त आपल्याला त्याचा साक्षात्कार नित्य नव्याने होत असतो आणि आहे ते स्वीकारण्यापलीकडे आपल्याकडे कुठलाही पर्याय नसतो. मग श्रीमद भगवद्गीतेमधला तो संदर्भ आपल्याला आठवतो. निमित्त मात्र भवसव्य साची. हे भवसव्य साची, तू फक्त निमित्त मात्र आहेस. त्यामुळे तू तुझं कर्तव्य कर आणि बाकी सगळं काही माझ्यावरती सोड. आपण देखील अगदी हेच करावं, आपलं कर्तव्य करावं, बाकी सगळं भगवंतावरती सोडावं. पण हे कर्तव्य करत असताना भगवंताचं नामस्मरण करणं कधीही विसरू नये. हीच नाम महती कायमस्वरूपी पटवून देणारे थोर साधू संत मोतीराम महाराज, त्यांचं कार्य आपण आजच्या भागामध्ये देखील विस्तृत रूपात समजून घेणार आहोत. त्यामुळे लगेचच कथाभागाला सुरुवात करूया. कथेचे शीर्षक आहे तुम्ही संत मायबाप आणि ही कथा आपल्या समोर सादर करणारे कथाकार आहेत भागवताचार्य हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज मुंडे शास्त्री. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री संत मोतीराम महाराज की जय. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवासी हे. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले. वरी बैसव पावले श्री गुरूंसी. आपण स्वतःला विसरलोय. स्वतःचा शोध घ्यायचा असेल तर आपल्याला जोग महाराज, बंकट स्वामी, मोतीराम महाराज अशा महात्म्यांची चरित्र समजून घेतली पाहिजे. या महात्म्यांनी आपल्यावर लेकरांसारखं प्रेम केलं, म्हणून या सगळ्या महात्म्यांना म्हणायचं तुम्ही संत मायबाप कृपावंत. बघा, आपण स्वतःला विसरलोय. मी सोपं सांगून पटवून देतो तुम्हाला. आपण जोग महाराजांचं चरित्र पाहून आलो, आपण बंकट स्वामींचं चरित्र पाहून आलो. कालच्या चिंतनामध्ये आपण मोतीराम महाराजांच्या जन्मापासूनचं चरित्र पाहत आलो. त्यांच्या जन्माची कथा ऐकली. पालम क्षेत्री त्यांचा जन्म झाला. ते विरक्त का झाले त्याची 3 कारणं आपण पाहिली कालच्या चिंतनामध्ये. त्यांना गुरूंनी माळ घातली तो प्रसंग पाहिला. मार्गदर्शक गुरूंनी त्यांना कीर्तनाला उभं केलं तो प्रसंग पाहिला आणि त्यांचं गोड असं रंगलेलं कीर्तनही आपण कालच्या चिंतनामध्ये श्रवण केलं. आज महाराजांचं उर्वरित चरित्र आपल्याला अभ्यासायचं आहे, पाहायचं आहे. का पाहायचं आहे? सोपं सांगतो तुम्हाला. महिला मंडळ, पुरुष मंडळ सगळ्यांना एक माझा प्रश्न आहे. तुम्ही घरून बाहेर पडताना आरशात पाहता, बरोबर आहे का? पाहता ना सगळे आरशात. आरसात म्हणतात का भिंग? आमच्या मराठवाड्यात भिंग म्हणतात. आरसा काही भागात भिंग म्हणतात. आज भाषा बदलून असते भागाभागात. कुठं काय महाराष्ट्र आहे हा. 56 भाषेचा केला असे गौरव. 56 भाषाचा गौरव ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीत केलाय. आरशात पाहताना आरशाला बरं वाटावं म्हणून पाहताना नाही. आरशाला बरं वाटावं म्हणून नाही. आपल्या तोंडाला काळं लागलेलं असावं ते तसंच घेऊन आपण कथेमध्ये येऊन बसावं.
ते बघून जमलेल्या सगळ्यांनी खुदू खुदू हसावं आणि मग आपण मोबाईलमध्ये बघून पुसावं. हे असं होऊ नये याच्यासाठी दर्पणी पाहुणी मना रंजवितो. ऐका, बाहेरचे डाग पुसण्याकरता आरसा आहे, आतले डाग पुसण्याकरता काय? आत लागलेले डाग तपासायचे असतील तर त्याच्यासाठी संत नावाचा आरसा बघायचा असतो. मोतीराम महाराजांसारख्या संत नावाच्या आरशामध्ये स्वतःला तपासायचं, एखादा विकारांचा डाग आपल्याला लागलाय का, आणि तो स्वच्छ करण्याकरता या संत आरशाची गरज आहे. या संत कथेचं आयोजन जगन्मातेच्या दरबारामध्ये माऊ आणि पंचक्रोशीतील आपल्या सगळ्या वाड्या डॉक्टर अशोकजी दाते यांच्या सौजन्यानं तुम्हा भाविकांच्या भरीव उपस्थितीमध्ये हा आनंद सोहळा चाललाय. संत चरित्र वर्णन तर करतोच आहे, कानाला गोड वाटणारं, मनाला शांत करणारं आणि वाणीला पवित्र करणारं माझ्या ज्ञानोबा तुकोबांचं नामस्मरण 1-2 मिनटं आपण सगळ्यांनी करायचं. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. एक कारण सांगितलं मी, आरशात का पाहायचं? डाग तपासण्यासाठी. संत चरित्र रूपी आरशात का पाहायचं? विकारांचा डाग तपासण्यासाठी. दुसरं एक कारण, आपण स्वतःला विसरलोय. बघा मी पटवून देतो तुम्हाला. या बाबांना विचारलं तुम्ही कोण? बाबा म्हणतील मी शेतकरी. शेतकरीच ना? हां शेतकरी. शेतकरीला इंग्रजीत फार्मर म्हणतात. फार्मरची व्याख्या माहीत आहे तुम्हाला? फार करायचं आणि शेवटी मरायचं. त्याला फार मर असं म्हणायचं. फार करतो आणि शेवटी मरतो. वरचा बाबा पिकू देत नाही आणि पिकलेलं बाजारात खालचा बाबा विकू देत नाही. पिकवलं तर येऊ देत नाही ना आल्याला भाव मिळत नाही. शेतकरी परेशान आहे. महाराज मी वारंवार हा संदेश दिला, झी टॉकीजवरनंही वारंवार दिला, पण मी अजून आवर्जून हा संदेश देऊन जाईल.
महाराष्ट्रात कोणत्याही क्षेत्रात आपण काम करत असू, 2 गोष्टी ध्यानात ठेवा. देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानाला विसरायचं नाही आणि आपलं अन्न तयार करणाऱ्या किसानाला विसरायचं नाही. डॉक्टर साहेब काय सांगावं, तुमच्या मेडिकलवर आम्ही आलो तर जे बिल झालं ते गुमान देऊन माघारी येतो. कधीतरी विचारतो काही 50ची गोळी 25ला देतो का बाबा? अरे आमच्या शेतकऱ्यानंच असं काय पाप केलं? 15ची जोडी 5ला मागताना आपल्याला लाज वाटली पाहिजे. चप्पलच्या दुकानात जातो, विना तक्रार चप्पल घेऊन येतो. कपड्याच्या दुकानात जातो, विना तक्रार कपडे घेऊन येतो. दुकानदारानं दिलेलं छापील बिल मोकळ्या मनानं जमा करतो. आणि शेतकऱ्यापाशी गेला ना, 15 रुपयाचे वांगे 7 रुपयानं मागतो. लाज वाटू द्या जरा आपल्याला. सवय लावून घ्या महाराज, शेतकऱ्याच्या पुढं उभा राहायचं. जो आवडतो तो भाजीपाला खरेदी करायचा आणि कर टोटल म्हणायचं, आणि जेवढं टोटल झालं तेवढं त्याच्या हातात सोपवायचं आणि पिशवी घेऊन निघायचं. जेवढ्यांपर्यंत हा आवाज जी टॉकीजच्या माध्यमातून जातोय तेवढ्यांना माझे हात जोडून विनंती आहे, शेतीमाल खरेदी करताना त्याचा भाव करू नका. अरे माझा शेतकरी राजा, तुम्ही 150चं माळवं घेतलं तर 2 वस्तू त्याच्यावर फुकट टाकून देईल. ही अद्रक घेऊन जा मालक, ही कोथिंबीर घेऊन जा तशीच, हा दुधी घेऊन जा तसाच. अरे 100 पेंड्या गाडीत टाकल्या कडब्याच्या तर त्याच्यावर 5 पेंड्या पचुंदरी म्हणून टाकणारा माझा शेतकरी राजा आहे. बघा बरं, तुम्ही कुठल्याही शेतकऱ्याच्या शेताजवळून जा बरं, भुईमुग असेल तर तो 2 किलो शेंगा काढून देईल. महाराज जा वाणवळा घेऊन. झाडाला आंबे लागले असतील तर 4 आंबे काढून देईल. महाराज जा आमचा आंबा घेऊन. कधीतरी सोनाराच्या दुकानाजवळून जा बरं, ते म्हणतील का घ्या थोडंसं सोनं. विनोदाचा भाग सोडा, पण खरंच हात जोडून विनंती करेल मी आपल्याला, शेतकऱ्याला जगवा, शेतकऱ्याला जपा. शेतकरी बळीराजा आहे हो, पण तो जरा वरच्या बुवानं घायाळ केलाय म्हणून माझा राजा थोडा हतबल झालाय. पण किमान आपण तरी त्याला हात द्या. हे पहा, अर्थशास्त्र आहे, अर्थशास्त्राचं गणित आहे. एखाद्या ठिकाणी जर मातीचा ढीग पडला, भूगोलाचा सिद्धांत आहे हा, एखाद्या ठिकाणी मातीचा ढीग पडला तर माती आभाळातून पडत नाही, दुसरीकडे खड्डा झालेला असतो. मग ढीग टाकायचा तर खड्डा झाला पाहिजे. मग माझ्या शेतकरी राजाच्या खिशात जर थोडं टाकायचं असलं तर आपल्या खिशाला थोडा खड्डा पडू द्या ना, काय अडचण आहे. जपा. जरा शेतीमालाचा भाव वाढला की महागाई वाढली असं नका हो. आमची 4थ्या स्तंभाला सुद्धा हात जोडून विनंती आहे, आमच्या शेतकरी राजाला सुखी करण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करा. लोकशाहीच्या 4थ्या स्तंभानं सुद्धा ह्याचा विचार करावा आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या प्रसारित करण्याचा प्रयत्न करावा. शेतकऱ्यावरून गेलं, यांना विचारलं तुम्ही कोण आहे? ते म्हणतील मी संवादिनी वाजवणारा आहे. हे म्हणतील मी गायक आहे. हे म्हणतील मी तबला वादक आहे. ते म्हणतील मी पॅड वादक आहे. तुम्ही म्हणाल आमचं सोडा, तुम्ही कोण आहे सांगा. मी काय सांगणार वेगळं? मी म्हणाल मी तुकाराम आहे. आता मला सांगा, तुकाराम तरी मी जन्मलो तेव्हा आहे का? माझ्या वडिलांना गावात आप्पा म्हणायचे लोक. माझा जन्म झाला तेव्हा काय चर्चा झाली असेल? आप्पाला तुकाराम झाला. अरे आप्पाला मुलगा झाला, त्या मुलाचं काही बारसं केलं असेल ना. आणि माझं तर फार थाटात झाला असेल, 6 पोरींच्या पाठीवर झालोय. वाजून गाजून केलं असेल की नाही? नाव तुकाराम साधं विचारतो. ती ओवी पण आहे, उपजली या बाळकाशी, नाव नाही तयापाशी, ठेविलेने नावेशी ओ देतो. मग समजा या देहाचं आई वडिलांनी नाव तुकाराम ठेवलं म्हणून आज आईसाहेबाच्या समोर माऊ गावामध्ये तुकाराम महाराजांची ही संत कथा सुरू आहे. समजा माझ्या आई वडिलांनी या देहाला नाव दगड्या दिलं असतं तर आज तुमच्याकडे कथा कोणाची झाली असती? शाबास. दगड्याची नाही, दगडू महाराजाची म्हणा. दगड्याची कशी होईल बरं? होय डॉक्टर साहेब, दगडू महाराज म्हणावं. याचं नाव धोंडे असतं तर
धोंड्या म्हणू नका, धोंडीराम महाराज म्हणा, जाऊ द्या जे असेल ते. पण मी तुकाराम, हे जनक, हे जीवन, ते डॉक्टर अशोक, हे नाव दिले म्हणून ना. मग हे नाव सोडले तर याच्या पलीकडं आम्ही कोण आहे याचा शोध घ्यायचा असेल ना, संतांकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून म्हणायचं तुम्ही संत मायबाप कृपावंत. मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, कळो येईल विचारिता, आहे ठावो कस भाग्य असता, अनिक तुझा नाही मागुता गा, आहे ठाऊक सभागी असलता, अनिक नाही तुझा मागुता गा. मी वासुदेव तत्वता, पण कधी कळो येईल विचारिता. कोणाला? ज्यांना ठाऊक आहे त्यांना. ठाऊक कोणाला आहे ठाऊक सभाग्या संता. जोग महाराज, बंकट स्वामी, मोतीराम महाराज, अशा महात्म्यांना हे ठाऊक आहे. म्हणून त्या महात्म्यांचं चरित्र वर्णन करत करत स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यांच्याजवळ जाऊन त्यांचं लेकरू व्हायचं आणि त्यांना म्हणायचं तुम्ही संत मायबाप कृपावंत. महाराजांच्या चरित्रातले काही गोड प्रसंग आपल्या पुढे आणायचे आहेत. असाच एक गोड प्रसंग घडला. सारंगी नावाचं गाव आहे. तेही असंच गोदावरीच्या एका बाजूला सारंगी आणि गोदावरीच्या दुसऱ्या बाजूला पिंपळगाव. जुन्या काळात वाहनांची सुविधा नाही, बैलगाडीने प्रवास. पुराचा अंदाज आला नाही आणि बैलगाडी पाण्यात घातली. पाणी बैलगाडीमध्ये घुसलं, चाक बुडाले, सगळा पाटा बुडाला. बसलेले महाराज कमरेला पाणी लागलं. गाडीवान म्हणायचा, महाराज पुढं काय सांगता येत नाही, आणखी पाणी जास्त असू शकतं, माघारी जाऊ. महाराज म्हटले, जलसमाधी झाली तरी चालेल, पण कीर्तनाला जाताना माघारी जाणार नाही, पुढं जाऊन कीर्तनच करून दाखवल. तसल्या पाण्यातून बैलगाडी काढत काढत पैल तीराला नेलीच. भिजलेले कपडे सुकवले, दुसरे कपडे घातले आणि 2.5-3 तासाचं कीर्तन महाराजांनी करून दाखवलं. याला म्हणायचं कीर्तनावरची निष्ठा. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये, निर्धार हे वर्म चुको नये. हा निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये, निर्धार हे वर्म चुको नये. एवढा प्रवास, एवढी निष्ठा, आणि खायला महाराज कधीच खाण्याचा अट्टहास केला नाही. अहो सध्या किती चांगले दिवस आहेत महाराज. दिंडीत जाऊन फक्त अर्धा 1 तास ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. संध्याकाळी पंक्तीला गुलाबजाम, दुपारी ज्ञानबा तुकाराम आणि संध्याकाळी गुलाबजाम. महाराजांनी व्रत घेतलंय. संन्यासी जीवन आहे. स्त्री देहाचा स्पर्श नाही आणि स्त्रीच्या हातचं जेवण जेवायचं नाही. आता त्यांचा नियम आहे तो. ज्याचा त्याचा नियम आहे, ज्याचं त्याचं वैयक्तिक जीवन आहे. तिथं कोणी उठून काहीही बोलून चालणार नाही. मग जेवणाचं काय करावं महाराजांनी? कीर्तनाला गावात एखाद्या पोहोचले, संध्याकाळी 5 वाजता सोबत्यांना म्हणावं, ए रानशेण्या गोळा करा. रानशेण्या माहिती आहे ना, गोवरी वेगळी आणि रानशेणी वेगळी. शेणाच्या गोळ्याची थापून तयार केल्या जाते ती गौरी, आणि जनावरं रानात चरायला जातात, शेण टाकतात, तिकडं कोणाचं लक्ष जात नाही, वाळून तयार होते ती रानशेणी. असल्या रानशेण्या जनाबाईसाठी देवानं गोळा केल्या पहा. नामयाची जणी सवेवेची शेणी, धर्माघरी पाणी वाहे सदा.
रान शेण्या दिसल्या सोबतच्या भजन्यांना, हे पोरांनो घ्या रे ते गोळा करा, 4-2 घ्या. अशा रान शेण्याच्या गौऱ्या त्या घेऊन यायच्या. मग गावातून, अरे ते भजन्याचं घर आहे बघ, त्याच्याकडून गव्हाचं पीठ घेऊन या, आणि किराणा दुकानातून डाळ घेऊन या, वरणाला लागणारं सामान घेऊन या, आणि उदार आणू नका, फुकट आणू नका, नगदी पैसे देऊन आणा. गव्हाला पिठाला मळायचं, त्याचे असे गोळे करायचे, आणि ते गोळे त्या गवऱ्यामध्ये ठेवायचे, आणि गवऱ्याला पेटवायचं. त्याचा हार झाला, ते गवरे असे ते भाजायचे. त्याला मराठवाड्यामध्ये डाळ बाटी असं म्हणतात. ती बाटी खमंग भाजायची, 2 तुकडे करायचे, तुपाची धार त्याच्यावर वतायची. राजस्थानी पद्धतीचं जेवण. आणि मुगाची डाळ, 3 दगडाची चूल मांडायची, पातेलं ठेवायचं, त्याच्यात डाळ शिजायला घालायची. डाळ शिजून झाली की तीच एका परातीत काढून घ्यायची. त्याच पातेल्यामध्ये फोडणी, कमी तेल, कमी तिखट, हलकी फुलकी फोडणी द्यायची, आणि ती डाळ, ती बाटी तूप टाकलेली अशी चुरायची ताटामध्ये, आणि त्याच्यामध्ये डाळ टाकायची आणि एकजीव करायचं. जुन्या काळात हे जेवण फार होतं. असं याला काला म्हणायचं, काला, डाळबाटीचा काला. काला खाल्लाय का कधी तुम्ही पण? आता काय आपल्या नशिबाला मिसळ पाव आलंय. काला, काला, दूध भाकरीचा काला, हिरव्या मिरच्याचा ठेसा, लोटक्यात तापवलेलं, लोटकं कळतं ना, खापराचं लोटकं, गवऱ्याच्या हारावर लोटक्यात तापवलेलं दूध, त्याच्यावर बोटभर आलेली साई, आणि भाकरी सकाळी केलेली नाही बरं, रात्री केलेली भाकरी, रात्रभर दुरडीत राहिलेली, ती सकाळी घेऊन त्या हारावर गरम करायची, आणि ती भाकर कुस्करायची, आणि त्याच्यात ते लोटक्यातलं बोटभर साई आलेलं दूध टाकायचं, आणि त्याचा करायचा काला. आणि हिरव्या मिरच्याचा ठेसा तोंडीला. असला काला ज्याने खाल्ला ना, त्याला ब्रह्मरसाचं जेवण मिळालं म्हणायचं. आता का आहे महाराज, 4-4 वडापाव खायलेत, बुसकट. यात या ममगत रसम पुती पर्युषितांचे. बरं 2 खाऊन थांबा म्हणलं तर दम काढणं, 4-4 घ्यायला लागलेत. महाराजांनी डाळ बाटी तूप टाकून आयुष्यभर स्वतःचा स्वयंपाक स्वतः केला. आणि जेव्हा वय झालं, म्हातारपण आलं, होत नव्हतं, तेव्हा भावाचा मुलगा पन्नालाल नावाचा पुतण्या, त्यानं महाराजांसाठी डाळबाटी करायची. कधी तरीच भाकरी किंवा मग गव्हाची पण रोटी तव्यावर भाजायची नाही, ती पण हातावर तयार करायची, आणि त्या हारावर ठेवायची, आलटून पलटून भाजायची, आणि ती भाकरी वरणात सोडून खायची. असं विरक्त जीवन आहे. आणि एकट्यानं जेवायचं नाही, ते केलेली डाळबाटी 4 भजन्यांना सोबत घेऊन त्यांनाही खाऊ घालायची. महाराजांना स्वतः जेवण्यापेक्षा इतरांना जीव घालण्यामध्ये आनंद वाटायचा. आपण जेवणी जेववी लोका, संतर्पण करी तुका. सेवितो हारस, सेवितो हारस, वाटितो अनेका, वाटितो अनेका, वाटितो अनेका. सेवितो हारस, सेवितो हारस, सेवितो हारस, वाटितो अनेका, वाटितो अनेका, वाटितो अनेका. सेवितो हारस. ताडकळस नावाचं गाव परभणी जिल्ह्यातच आहे. आषाढ वद्य षष्ठी, आषाढ महिन्यामध्ये आपली वारी झाल्यावर आषाढ शुद्ध पौर्णिमेला काला झाला पंढरपूरचा. तिथून पुढं 6 दिवसांनी म्हणजे नामदेव महाराजांचा समाधी सोहळा येतो ना, त्या समाधी सोहळ्याला समारोप करायचा. त्या अनुषंगानं हा षष्टीला सप्ताह सुरू होतो. ताडकळस
महाराज तिथं 7 दिवस थांबून राहायचे आणि 7 दिवस दररोज दुपारी गाथा भजन 3 तास महाराज उभा राहून करायचे. पन्नास अभंग दररोज गाथा भजनाला. 50 अभंगाला मग 3 तास लागो 3 तास, 3.5 तास लागो 3.5 तास. एक वाक्य आहे का महाराज, गाथा भजन प्रत्येक वारकऱ्यानं कीर्तनकारानं केलंच पाहिजे. गाथा भजन म्हणजे तुकोबारायांच्या अक्षराची सेवा आहे आणि ती सेवा घडल्याशिवाय तुमचं भजनही तयार होत नाही आणि तुम्हाला चिंतनही करायला संधी प्राप्त होत नाही. आणि गाथा भजनाचं बंकट स्वामीच्या चरित्रात आपण ऐकलं, स्वामींचं भजन, स्वामींची भक्ती, स्वामींची निष्ठा. गाथा भजन करायचे, एक कीर्तन करायचे. मग कणू महाराज एक सोबती होते. त्या 7 दिवसात महाराज दुपारी गाथा भजनाला थांबायचे म्हणून कणू महाराज स्वतः स्वयंपाक करायचे आणि कणू महाराज स्वयंपाक करून महाराजाला जीव घालायचे. असंच एके दिवशी दुपारची वेळ आहे, गाथा भजन झालं. आषाढ महिना थोडीशी गरमी असते, आभाळाची गरमी राहते. गरम झालं म्हणून भजनावून आले महाराज. अंगावरती 12 बंडी म्हणायचे. आतून घालायचं एक बनियान असतं, त्याला पूर्ण भाया असतात आणि त्याला खिसा असतो, त्याला बंडी म्हणतात आमच्या मराठवाड्यामध्ये. ती बंडी घातलेली महाराजांनी घामाघूम झालेले, पावल्या खेळल्यात, भजन झालंय. मग ती बंडी खुंटीला अडकून ठेवली. बंडी खुंटीला अडकून ठेवली. हातपाय धुवायला महाराज बाहेर गेले. तिथं कोमटी सावकार नावाचे गृहस्थ, त्यांच्या घरीच थांबलेले हे बंडी अडकवली. त्या कोमटी सावकाराचे एक नातेवाईक, जिंतूर तालुका परभणी जिल्हा, उद्धव सावकार नावाचे गृहस्थ त्या दिवशी कार्यक्रमाला आले होते. कोमटी सावकाराचं त्या दिवशी अन्नदान होतं. मग हे सावकार आलेले, त्यांना वाटलं महात्मा आहे, 3-3.5 तास भजन केलंय, घामाघूम झालाय, आपल्याकडं मुबलक पैसा आहे, आपण द्यावा तर ते घेणार नाही, मग आपण गुपचुपच त्यांच्या अडकून ठेवलेल्या बंडीच्या खिशामध्ये घालू. फार नाही हो, 5 रुपयाची एक नोट त्या काळामध्ये, 5 रुपयाची नोट त्या बंडीमध्ये खिशात घातली. महाराज हातपाय धुवून आले, खुंटीला अडकवलेली बंडी घेतली, हात लावल्या बरोबर लक्षात आलं, विरक्त आहेत महाराज, वैराग्य, अधिकार आहे तेवढा. अरे 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 अरे, कोण्या चांडाळानं पाप केलं, कोण्या चांडाळाला माझा परमार्थ बघवला नाही, ह्या माझ्या बंडीला घाण लावली त्यानं, घाण. सगळे म्हणायला लागले महाराज, अहो बंडी सुंदर आहे, स्वच्छ आहे, काही नाही, काळा हात लागला नाही, शेणाचा हात लागला नाही, चिखलाचा हात लागला नाही, सुंदर आहे. अरे 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 अरे, तुम्हाला कळे ना कसं, घाण लागली, घाण या बंडीला. ही काडी घेतली आणि काडीनं बंडी अशी उचकवली, खिशातली 5ची नोट खाली पडली, बंडी खाली टाकून दिली आणि सांगितलं, ही पहा घाण. अहो घाण 5 रुपये, तीच घाण आहे. आमचं जीवन निस्पृह गेलं, निस्वार्थ निष्काम सेवा करण्यामध्ये गेलं आणि ही घाण. ते सावकार आले, हात जोडले, महाराज माफ करा, मीच ठेवली होती. अरे अरे अरे, काडी लावून द्या, हिला फुकून द्या, हिला घाणीची सवय लागली, जाळून टाका ती बंडी. सोबती म्हणले, महाराज आता तुमच्याजवळ 2च बंड्या आहेत, 7 दिवसाचा सप्ताह आहे, आज 4था दिवस आहे, अजून 4 दिवस कडीला काढायचे, नवी शिवून कधी होणार आहे. एक काम करा, ठीक आहे, घाण लागली ना, ती घाण आपण माघारी करून टाकू आणि बंडी स्वच्छ धुवून आणू, मग तुम्ही घाला. हा महाराज म्हणले, तसं काहीतरी करा, पण ही आशाला अशी बंडी मला घेता येणार नाही, घाण लागली. किती रुपये? बंडीत 5 रुपये टाकले तर ती बंडी जाळा म्हणणारे विरक्त शिरोमणी मोतीराम महाराज कुठं
आणि पाकिटामध्ये 2000 कमी दिले म्हणून 5 किलोमीटरवरून गाडी माघारी आणणारे आमचे आजचे महाराज कुठं? महाराज लोकांनी सुद्धा एकदा मोतीराम महाराजाकडे जाऊन म्हणावं, तुम्ही संत मायबाप कृपावंत. फळा नावाचं गाव पालम पासून जवळच. सप्ताह होता. सप्ताहामध्ये एक बन्सीलाल नावाचे श्रीमंत ग्रहस्थ महाराजांना म्हटले, महाराज मला तुम्हाला कपडे करायचे. महाराजांनी सांगितलं, कपडे तुझ्याकडून करून घेतो, तू केलेले कपडे स्वीकारतो, पण मला कपडे करण्याच्या अगोदर तू तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली पाहिजे. तुळशी माळ तुझ्या गळ्यात नाही, तुझ्या केवढ्याही लाख मोलाच्या कपड्याची मला किंमत नाही. तू तुळशी माळ घाल, साधं उपरणं मला दे, माझ्यासाठी ते लाख मोलाचं आहे. मला कपड्यापेक्षा, मला आहेरापेक्षा तुझ्या गळ्यात माळ बघायला आवडेल. बन्सी म्हटलं, तुम्ही सांगावं ना, आम्ही मोडावं का? इकडं तिकडं जायचं कशाला? घाला तुमच्याच हातानं माळ. अशी कितीतरी लोक सहज माळकरी करायची. आळंदीची वारी चुकू दिली नाही, पंढरीची वारी चुकू दिली नाही, देहूची वारी चुकू दिली नाही. त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहायचं. आमच्या गंगाखेड तालुक्यात न्हावा नावाचं एक गाव आहे. तिथं दुर्गादास मास्तर, त्यांच्याकडे महाराजांचा मुक्काम. गरीब होता, कपडे शिवायचा. एकदा महाराजांनी कापड घेऊन आले होते, त्यांना 12 बंदी शिवायची होती. म्हटले, दुर्गा मास्तर तुमच्याकडे बंडी शिवायची. त्याला काय आनंद झाला. महाराज द्या, 2 दिवसात शिवून देतो, पण एका अटीवर. बंडी शिवल्यानंतर शिलाईची जी किंमत लोकांकडून घेतो तेवढे पैसे घेणार असतील तर बंडी शिवायला देतो. काय निष्ठान, काय वैराग्य आहे महाराज. कितीतरी गावांमध्ये असे कितीतरी प्रसंग. आषाढीचा सोहळा 50 वारकरी सोबत घ्यावे. आमच्या दैठणा तालुक्यामध्ये, गंगाखेड तालुक्यामध्ये अंतरवेली नावाचं गाव, तिथले सुप्रसिद्ध मृदंगाचार्य ते मोतीराम महाराजचे कीर्तन वाजवायचे. आमच्या पिशेवाडी नावाचं गाव, तिथं त्र्यंबकराव नावाचे एक जुने मृदंगवादक, ते महाराजांचं कीर्तन वाजवायचे. आमच्या पिंपळदरीमध्ये खूप भाविक मंडळी 7-8 जण महाराजांच्या सोबत राहायचे. आषाढीला आळंदीला पोहोचायचं आणि आळंदीला गेलं की पहिलं देहूला जायचं. देहूला तुकोबारायाच्या पालखीचं प्रस्थान करायचं. तिथून आळंदीला यायचं. आळंदीत येऊन ज्ञानोबारायांच्या पालखीचं प्रस्थान करायचं आणि पायी पालखी सोहळ्यासोबत पंढरीला जायचं. ऐका महाराज, मानवी जीवनामध्ये आल्यावर एकदा तरी माणसानं आळंदी ते पंढरी पायी वारी केल्याशिवाय मरू नये, मी आपणाला हात जोडून विनंती करतो. वारीत आल्यावर डॉक्टर साहेब काय काय शिकायला मिळतं? मॅनेजमेंट, ॲडजस्टमेंट. मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन, ॲडजस्टमेंट म्हणजे तडजोड. अरे एका जागेवर 1000, 10,000, 50,000 माणसं जीव घालता येतील, पण पावसाळ्याचे दिवस सकाळी पुण्यातनं निघालेले माणसं संध्याकाळी सासवडला पोहोचणार आहेत आणि ते माणसं पोहोचायच्या आत तिथं पुढं जाऊन तिथं त्यांच्या फराळाची व्यवस्था एकादशीची करायची आहे. किती तारेवरची कसरत आहे. कधी कधी तर दाटी होते, वाहनं पोहोचायला उशीर होतो, काहीही झालं तरी तिथं पोहोचायचं आणि तिथं जाऊन दिंडीतल्या 2000, 4000 लोकांचा स्वयंपाक तयार करून आरती करून आल्याबरोबर त्यांना जीव घालायचं. डोकं बंद पडतं महाराज. कसलाही व्यवस्थापन करणारा असू द्या,
त्यानं एकदा वारी बघा, त्याला वेगळा मॅनेजमेंटचा कोर्स करावा लागणार नाही. राहोटीत राहायचं, चलता प्रवास त्याच्यात स्वयंपाक करायचा आणि ॲडजस्ट तडजोड. कितीही श्रीमंत माणूस असला चालणार पायीच आहे, जेवणार पंक्तीतच आहे, आंघोळ टँकरच्याच पाण्याला करणार आहे आणि झोपायला तंबूतच जाणार आहे. ॲडजस्टमेंट, तडजोड ही वारी शिकवते महाराज. व्यवहारही शिकवते आणि परमार्थही शिकवते. पण वारीत गेलं ना तर भजन करायचं, नाही तर भजन ऐकायचं, नाही तर दिंडी मागन आपला कळप पुढं, पापाचे कळप पळती पुढे. काय काय माणसं वारीत जाताना रिकाम्या हातानं चाललेत, येताना 2 पिशव्या भरून सामान घरी घेऊन आलेत. राजगिऱ्याचे लाडूच काय, डाळिंबच काय, सफरचंदच काय, खजूर काय, खजूरचं बॅग भरून घरी चाललेत. असलं चालणार नाही. वारी भावनेनं करायची. ते गाडगे महाराज म्हणायचे बघा, मनात जर भाव नसेल तर देवाच्या पायाजवळ 6 महिने बसूनही उपयोग होणार नाही. देव काय बाजारचा भाजीपाला आहे का? मनी नाही भाव मन देव मला पाव, मनी नाही भाव मन देव मला पाव, देवाशान पावायचं नाही रे, देव बाजारचा भाजीपाला 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 नाही रे. म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशानं पावायचा नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही. ऐका, वारी करायची ना भावनेनं, तितक्याच प्रेमयुक्त अंतकरणानं. माता माऊल्यांनी डोक्यावर तुळस घ्यावी, पाण्याचा हंडा घ्यावा, भजन करणाऱ्या वारकऱ्यांना पाणी पुरवावं. पुरुष मंडळीला येत नाही ना, आपलं कडकडनी चालावं बगलत पिशवी घेऊन. भजन करणाऱ्याला पाणी आणून द्यावं. आणि ज्याला भजन येतं, ज्याला वाजवता येतं त्याने वाजवण्याची सेवा करावी, ज्याला गाता येतं त्यानं गाण्याची सेवा करावी. तुम्हाला सांगू का, वारीचा आनंद म्हणजे आनंदच आहे. आमच्या मोतीराम महाराजांनी 50 वर्ष अखंड कधी वारी चुकू दिली नाही. पंढरीचा वारकरी वारी चुकोने दी हरी. बस वारी म्हणजे वारी. आणि वारीत इकडं तिकडं फिरायचं नाही. सच्चा वारकरी पहिल्या रामकृष्ण हरीला टाळ घेतो, ते आरती ज्ञानराजा मुक्कामाला होऊन ज्ञानदेव तुकाराम झाल्यावरच टाळ टेकतो. दुपारी जेवायला थांबला तरी टाळ गळ्यातच, आणि जेवणानंतर थोडं वामकुक्षी केली तरी टाळ उशाखालीच गळ्यातच. टाळ ऐकून ठेवा, टाळाची टाळाटाळी करायची नाही. ज्याला टाळाची टाळाटाळी केली त्याची यमाच्या दरबारातच टाळी वाजली म्हणायचं. टाळाटाळी लोपला नाद. हा दिंडीचा आनंद मोतीराम महाराजांनी अनेक वर्षे घेतला. आपण जीवनामध्ये एकदा तरी घ्या. तुम्ही प्रत्यक्ष दिंडीचा आनंद जेव्हा घ्याल तेव्हा घ्याल. तुम्हाला थोडंसं आता भजनातून दिंडीकडे घेऊन जातो. मोतीराम महाराज सहकार्यांसमवेत भजन करत करत आळंदी ते पंढरी दिंडीमध्ये निघालेत. काय आनंद असेल महाराज त्या दिंडीचा. दिंड्या निघाल्या पंढरीला, दिंड्या निघाल्या पंढरीला, दिंड्या निघाल्या पंढरीला, दिंड्या निघाल्या पंढरीला, आळंदी नगरीत, आळंदी नगरीत काय वाजत गाजत माझ्या ज्ञान राजाचा बाई सोहळा गाजत, माझ्या ज्ञान राजाचा बाई सोहळा गाजतो, माझ्या ज्ञान राजाचा बाई सोहळा गाजतो. तिथे आहे इंद्रायणी तीर, तिथे आहे इंद्रायणी तीर, तिथे आहे इंद्रायणी तीर, तिथे आहे इंद्रायणी तीर, नांद
ज्ञानदेव दयाळ ज्ञानदेव दयाळ ज्ञानदेव दयाळ टाळी टाळी सर्वांनी टाळी वाजवा एक मिनिट फक्त टाळी वाजवून आमच्या सोबत म्हणा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम 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 दिंड्या निघाल्या पंढरीला दिंड्या निघाल्या पंढरीला दिंड्या निघाल्या पंढरीला दिंड्या निघाल्या पंढरीला आळंदी नगरीत काय वाजत गाजत माझ्या ज्ञान राजाचा बाई सोहळा गाजतो माझ्या